सुधा, आकांक्षा कुठे बाहेरगावी चालली? माहित नाही बुवा. का ग? नाही, मगापासून गडबड चालली तिची. कपड्यांना इस्त्री काय करते, बॅग काय शोधते. बहुतेक टूरवर जायचा प्रोग्राम दिसतोय बाईसाहेबांचा. कुठेतरी नक्कीच काहीतरी गडबड घोटाळा झालेला असणार आणि त्याचा बरोबर या बाईसाहेबांना वास लागलेला असणार. पण अलीकडे ना हरवल्यासारखी असते ती. मला तर वेडीच वाटायला लागली. नाही अक्का, एकदा तिचं ना अक्षता बरोबर भांडण व्हायला हवं की बरोबर नॉर्मल होईल ती. जे माझ्याकडे मी करते आता. हॅलो हॅलो. अरे काय ग, कुठे बाहेर चाललीस का? हा म्हणजे जरा 1-2 दिवस पुण्याला जातेय. अच्छा, म्हणजे आधीपासून ठरलंय तुझं तर. अगं आई, मी तुला सांगणारच होते खरं. कधी सांगणार होतीस? बॅग भरून झाल्यावर का पुण्याला पोहोचल्यानंतर मला फोन करून सांगणार होतीस तू? आकांक्षा, करत्या सवरत्या मुलीने असं न सांगता घराबाहेर जाणं. आई अगं आई, मी मरणाच्या दारातून परत आले तेव्हा मला पुन्हा जगायला तू उभं केलंस ना. मी तुला न सांगता काही करणं शक्य आहे का? आणि मी काय अशी तोंड लपवून पळणाऱ्यांपैकी नाहीये. गेले का मी? आणि अजून हो, पण तयारी तर चालू ठेवलीस ना तू. म्हणजे जाणार हे नक्की, आणि मग कुठे जाणार हे आम्ही विचारलं तर बिघडलं कुठे? कारण मला माहिती नाही, अक्काला माहिती नाही, आणि अचानक तुझा बेट ठरला पुण्याला जायचा. असं काय घडलंय पुण्यात म्हणून तू ताबडतोब चाललीयस? स्टोरी कशावर करतेयस? काही सांगशील की नाही तुम्हाला घरात? आणि कुठे राहणार आहेस तू पुण्यात? हॉटेलमध्ये. मी कधीही बाहेर गेले तरी हॉटेलमध्येच राहते की नाही. अगं आई, मी पहिल्यांदाच जात नाहीये बाहेर. पुण्यात माझा कसा निभावणार अशा शंका काय येतात तुमच्या मनात? अगं, मग हॉटेलमध्ये राहण्यापेक्षा चंपू मावशीकडे राहा की. तिचा प्रभात रोडवर केवढा मोठा बंगला आहे. आणि अगं, गरज पडली ना तर ती सुद्धा येईल तुझ्या बरोबर. तिला नाहीतरी हौस आहे तू असल्या उचापती करायची. आणि अगं, मी सांगते, तुझी कामं चट करून देईल ती. आई अगं, मला तशी खूप सवय आहे एकटीने राहायची. आणि अगं आई, हे बघ, माझ्या वेळा आडनिड्या असतात की नाही. मी रात्री उशिरा येणार, सकाळी 10 वाजेपर्यंत लोळत पडणार. दुसऱ्यांकडे नको वाटतं ग हे सगळं. मी स्वतंत्र राहते ना त्यापेक्षा. आणि आई ग, तू खरंच काही काळजी करू नकोस. मी एकटी व्यवस्थित राहू शकते. आई ग, पत्रकार आकांक्षा जोशीला आता समाजातले थोडेफार लोक ओळखतात, मान देतात. नाही, म्हणून मग काय होतं की या अशा गोष्टींमुळे मग एज्युकेशन सिस्टीमवरचा लोकांचा विश्वास उडतो. हो, सगळं मान्य आहे, पण नाही तसं नाही. मग काय होतं की माहिती आहे मला. यावेळी फोन आला तर तो मीच घ्यायचा, कारण तो बंटीचा असतो. हॅलो, हा बोलतीये? देशपांडे? कोण देशपांडे? अगं, देशपांडे 100 असतात. कोण कुठले ते विचार ना त्यांना, मला काय माहिती. हॅलो, देशपांडे म्हणजे काकांच्या ऑफिस. हा, बोला बोला बोला. काय म्हणता? आज आमची कशी काय आठवण आली? अच्छा. बंटी काकांना भेटायला गेला होता? कधी? कशा करता? हॅलो, बंटी काकांना भेटायला गेला होता? काय ते पुढे नीट विचारून घेते. हा, हुशार ना? हो, त्याची हुशारी माहितीये मला. अहो, पण तो नक्की तुम्हाला काय बोलला ते सांगा. हा, अच्छा. हो. हा. हो, मी काकांना फोन करते. अच्छा, बाय. पण ती काकांना भेटायला गेला होता. काका नव्हते, त्याऐवजी ते देशपांडे भेटले. मग यावेळेला आता कुठला दिवा लावणारे बंटी? जरा याच्याबद्दल काल बरं बोललो. हा स्वास्थ्य म्हणून लावू देत नाही. काय दिवा आहे का यावेळेला? फुल लाइटिंगच आहे अख्ख्या एरियाला.
फुल लाइटिंग नाहीये, यावेळी ब्लॅकआउट आहे, ब्लॅकआउट. काकांकडे सल्ला मागायला गेला होता. काका नव्हते, ते देशपांडे भेटले. देशपांडे आहेत ना? हा? म्हणजे अजून नीट आहेत ना? नाही, कारण ह्यांनी काय विचारलं असेल, त्यांना वेळ लागला असेल. काय बोलला काय? यावेळी बहुतेक मुळावरच खाऊ घालायचा असेल त्याला. असेल फसेल नाही ग, तो काय बोलला ते सांग. तुझं मत नकोय, तो काय बोलला? तो काय बोलला? क्या बोले बंटी बाबा? बंटी बाबा बोले अनर्थ ही अनर्थ. काय ग अशी काय बघते माझ्याकडे? तेव्हा कुठे तुझं माझ्याकडे लक्ष गेलंय? कसला विचार करतोयस एवढा? अरे खाताना माणसाने फक्त खावं, विचार करू नये. हो. आणि तू तुझं खाणं सोडून माझ्याकडे बघतेस ते? त्याने माझं पोट भरलंय. रिअली? गोड कसं बोलायला तुझ्याकडून शिकायला पाहिजे. आणि खरं सुद्धा. हा, आता माझ्याकडून शिकण्यासारख्या आणखीन सुद्धा गोष्टी आहेत. हा, आय नो. एक तर मी आत्ताच शिकलो, खाताना फक्त खावं, इतर गोष्टींचा विचार करू नये. एनिवे रेश्मा, तू मला PLC ग्रुपची जी इन्फॉर्मेशन दिली आहेस ना, ती मी जरा क्रॉस चेक करत होतो. काल 2 वाजले झोपायला, म्हणून आज फक्त रुटीन कामं केली. मला असं वाटतं की PLC ग्रुपची जी अवेलेबल इन्फॉर्मेशन आपल्याकडे आहे ती अजून डिटेलमध्ये व्हेरीफाय करायला हवी. बरं, मग तुझं काय मत आहे? रेश्मा, तू बोललीस ते बरोबर आहे. म्हणजे अजून 2-4 वर्षामध्ये PLC ग्रुपने जी पेटंट्स मिळवली आहेत ना, ती डेफिनेटली सक्सेसफुल होणार आहे. पण आता पण काय? त्यांचं प्रोडक्शन सुरू करायला त्यांच्याकडे आता पैसे नाही. कशावरून? कशावरून? माझा एक चार्टर्ड मित्र आहे, तो त्या कंपनीत काम करतो. त्याने मला इन्फॉर्मेशन दिली. आणि फंड रेज करायला जे गुडविल लागतं तेही त्यांच्याकडे नाही. मला नाही असं वाटत. कारण की त्यांचं फ्युचर जर का आपण लक्षात घेतलं तर इन्व्हेस्टर्स त्यांच्याकडे नक्कीच धाव घेतील. करेक्ट आहे, डेफिनेटली. पण जे जाणकार इन्व्हेस्टर्स आहेत ते कदाचित वळतील. पण जनरल इन्व्हेस्टर्स ते फक्त त्याच कंपनीत पैसे लावतात ज्या कंपनीचं नाव आहे, जे महाजनांचं आहे आणि कपाडियांचं आहे. राईट? या ट्रू. सो मला असं वाटतं की हॅमर करण्याची हीच वेळ आहे. म्हणजे जर का आपण PLC ग्रुपला त्या कोंडीत अडकवलं तर त्यांच्याकडे हे प्रोजेक्ट आपल्याकडे देण्याशिवाय काही पर्याय नाही. राईट. पण म्हणजे अप्रॉक्सिमेटली आपल्याला किती इन्व्हेस्टमेंट करावी लागेल, म्हणजे इनिशियली? आय सपोज समवेअर अराउंड 120 crores. इन दॅट केस आर यू शुअर की फ्युचरमध्ये ते पेटंट सक्सेसफुल होतील? अनडाउटेडली, डेफिनेटली. रेश्मा, काल रात्री मी US मधल्या कन्सल्टंटशी बोललो. त्याचं असं मत आहे की इंडियन मार्केटमधून जर का एखादं प्रोडक्ट इंट्रोड्यूस केलं तर US मधून सुद्धा इन्व्हेस्टर्स येतील. रेश्मा, आय थिंक वी मस्ट ग्रॅब दिस अपॉर्च्युनिटी. ओके, पण मग आता तू काय ठरवलेस, काय करायचं? मला असं वाटतं की मी या प्रोजेक्टवर अजून 1-2 दिवस व्यवस्थित अभ्यास करतो आणि मग काय ते डिसिजन घेईन. ओके, पण तुला कसली मदत लागली तर मला सांग. ओके? नक्कीच आहे ग. इनफॅक्ट तुला माहिती आहे रेश्मा, तू जे पेपरवर्क केलं होतंस ते इतकं स्ट्रॉंग होतं, इतकं अप टू डेट होतं, त्यामुळे माझा बराच वेळ वाचला. थँक्स अ लॉट. एनिवे, मी डॉक्टर मुखर्जींबरोबर एक मीटिंग प्लॅन करतो. जर का त्यांनी परमिशन दिली तर यू कॅन ऑल्सो जॉईन अस. माय प्लेजर. बरं, तू खा तर खरं. नाही ग, मला तर भूकच नाही लागत. एकच हे PLC ग्रुप. तू एक काम कर, तू त्याचे निगेटिव्ह पॉइंट्स फाइंड आउट कर आणि मला सांग. ओके?
लेट्स गो फॉर इट. निशांत, आपल्या आई वडिलांना इतकी आगळी वेगळी गिफ्ट कोणीच दिली नसेल ना? मोहन, माझी एक प्रामाणिक तक्रार आहे तुझ्याकडे. बोल ना. तू मोटरबाईक खूप वेगाने चालवतोस. हम्म, मोहन, तू मोटरबाईक खूप वेगाने चालवतोस. हम्म. हु काय करतोयस? तुझ्याशी बोलतेय मी. हे बघ, बाईक हा जो काय प्रकार आहे ना, तो वेगातच चालवतात. आता उद्यापासून मी हातगाडी चालवतो, अगदी हळूहळू. तसं नाही रे, पण मला खूप भीती वाटते कसली भीती? वेगाची. अगं मग घट्ट धरून बसायचंस ना मला. आणि कुणी पाहिलं असतं म्हणजे? पाहू देत की, आपण पाहायचंच नाही. बर, आजचा पेपर वाचलास? नाही बाबा. तू पेपर नाही वाचत? म्हणजे आवर्जून असं नाही. तरीही तू रोजच्या रोज पेपर सुद्धा वाचत नाहीस? माफ कर, पण त्या सगळ्या पेपरमध्ये सगळ्या बातम्या ह्या शिळ्या येतात. विशेष असं काही येत नाही. म्हणजे? राहू दे ग, तो एक खूप मोठा विषय आहे. आणि मला सांग, आपण गावाबाहेर इतक्या लांब काय त्या पेपरातल्या बातम्यांवरती चर्चा करायला आलोय का? तसं नाहीये, पण निदान माझं पेपरात आलेलं नाव तू वाचलं असशील अशी साधी एक किमान अपेक्षा होती माझी. सॉरी सॉरी. बरं, कशाबद्दल आलंय तुझं नाव पेपरात? आता नाही सांगायचं मला. अरे हे ना, मला काही कळतच नाही. म्हणजे विचारायचं तर सांगायचं नाही. बरं अनुष्का, आज माझं सुद्धा नाव पेपरात येता येता वाचलं बरं का. तुझं? म्हणजे तुझं जसं आजच्या पेपरमध्ये आलं असतं तसं नसतं आलं माझं, पण उद्याच्या पेपरमध्ये नक्की आलं असतं. कशाबद्दल? कलिना सांताक्रूज भागामध्ये चोऱ्यांचं प्रमाण खूप वाढलं आहे. नागरिक हैराण झाले. बंड्या नावाच्या गुंडानं तिथे. हे सगळं वाचलंय रे मी पेपरमध्ये. त्याचा इथे काय संबंध? त्याच बंड्याला मी उडवला. उडवला म्हणजे? उडवला म्हणजे त्याची गेम खलास केली. बघू नकोस अशी, असं होत असतं आदनमधनं. मग आता उद्याच्या पेपरात तुझं नाव येईल? येडी का खोळी. उद्याच्या पेपरमध्ये वाचशील, बंड्या पोलीस चकमकीत ठार. म्हणजे तुझं नाव नाही येणार? आलं असतं. बंड्यानं झाडलेल्या गोळ्या जर का मी चुकवू शकलो नसतो तर माझंही नाव पेपरात आलं असतं. तुला टेन्शन नाहीये तशा वेळेस? मला जर का टेन्शन आलं असतं ना, तर या नोकरीत काम करण्याची माझी लायकी नाही असंच म्हणावं लागलं असतं. पण एक्झॅक्टली काय झालं? म्हणजे तू काय केलंस? काय नाही ग, लहान मुलं करतात ना मारामाऱ्या. फक्त त्यांच्याकडे पिस्तूल नसते, आमच्याकडे खरी पिस्तूल असते. आणि त्यात खऱ्या गोळ्या. त्यामुळे खरचटणं, लागणं वगैरे असं काही होत नाही. एक जातो आणि एक राहतो. रात्री 1:30-2 पर्यंत एन्काउंटर चाललं होतं. माझं नशीब बलवत्तर म्हणून ऐन वेळेस त्याच्या हातातनं पिस्तूल खाली पडला आणि नेमका त्याच वेळेस मी त्याच्यावर नेम धरला. शेवटी त्याला व्हॅन मधनं नानावाटीत नेलं. तिकडे डॉक्टरांनी तो मेल्याचं घोषित केलं. मग केस बनवली. या सगळ्याला 6:30 वाजले. 6:30 वाजता घरी जाऊन झोपलो. ते आत्ता मी अर्ध्या तासापूर्वी उठलो. मोहन, तू ग्रेट आहेस. चल, ग्रेट बीट काय नाही बरं. बरं, माझं जाऊ दे. मला सांग, तुझं काय आलंय पेपरात ना? तुझं एवढं सगळं ऐकल्यावरती माझं सांगायची लाज वाटते मला. नाडीवरून तरी पॉझिटिव्ह वाटते टेस्ट मिसेस अर्चना काणे. हा, अर्चना काणे. मिस्टर काय करतात तुमचे? MR कुठे असतात सध्या? परदेशी आहेत ते सध्या. बरं, हे औषध आणि टॉनिक वेळेवर घे, गोळ्या. त्यांनाही जरा कळवता आली असते न्यूज. हो, त्यांना खूप आनंद होईल हो कळल्यावर. पण मला टेन्शन आलं होतं. म्हणजे जरा घाई होती असं वाटलं होतं डॉक्टर. आणि म्हणजे इतक्या लवकर. तुला आई व्हायचं नव्हतं.
हॅलो आजी, मी आकांक्षा बोलतेय. मी बरी आहे, तू कशी आहेस? तू अजून जागी कशी काय? हा, माझी काळजी करत होतीस. चल, खोटं बोलू नकोस. नाही बाई, सॉरी सॉरी, मी नाही असं म्हणणार परत. हा हा, हो येते ना. हो, परवा येते. हा, नक्की येते. नाही, तू काही काळजी करू नकोस. आणि बाकी सगळे कसे आहेत? हं. चल, अच्छा. हॅलो, हा वीरू. हॅलो वीरू.